नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वभाव वैशिष्ट्ये लोकस ऑफ कंट्रोल. लोकस ऑफ कंट्रोल म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा त्या व्यक्तीवरती होणारा परिणाम. जर त्याला असं वाटत असेल तो परिणाम मी कंट्रोल करू शकतो, इवन त्या घटनासुद्धा मी कंट्रोल करू शकतो, तर त्याला म्हणायचं इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल. आणि जर त्याच व्यक्तीला असं वाटत असेल माझ्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवरती माझा कंट्रोल नाही, त्या जरी माझ्यावर परिणाम करत असतील तर त्याच्यावर सुद्धा माझा कंट्रोल नाही, तर त्याला म्हणायचं एक्सटर्नल लोकस ऑफ कंट्रोल. म्हणजे थोडक्यामध्ये या दोन्ही गोष्टी काहीशा कॉन्फिडन्स या मुद्द्याशी निगडीत आहेत. तसंच परसेप्शन म्हणजे स्वतःबद्दल स्वतःला काय वाटतं त्याच्याशी सुद्धा निगडीत आहेत. मग इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल याच्या बाबतीमध्ये काय घडतं, तर एखाद्या माणसाच्या बाबतीमध्ये आजूबाजूची माणसं कशी वागतात, त्याच्या बाबतीमध्ये कशा प्रकारचे व्यवहार केले जातात आणि त्या माणसाला त्या सगळ्या व्यवहारातून त्या सगळ्या घटनांमधून नक्की काय वाटतं, स्वतःच्या मनावर तो ताबा ठेवू शकतो का, त्या घटनांवर तो ताबा ठेवू शकतो का, त्याच्या इफेक्ट्सवर तो ताबा ठेवू शकतो का, हे जर शक्य असेल तर त्याला म्हणायचं इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल. आणि त्या व्यक्तीला जर असं वाटायला लागलं की ह्याच्यावर मी कशावरच ताबा ठेवू शकत नाही, लोकांच्या बोलण्यावर नाही, लोकांनी माझ्याशी कसं वागावं त्याच्यावर नाही, नंतर त्याच्यातनं काय निर्माण होईल, रिलेशन खराब होतील का, चांगले असतील का, माझ्या हातात काहीच नाही, मी काहीच करू शकत नाही, असं जेव्हा त्याला वाटायला लागतं किंवा कायम अशाच स्वभावाची माणसं असतात, त्याला म्हणायचं एक्सटर्नल लोकस ऑफ कंट्रोल. मग सुरुवातीला तुम्ही ह्या दोन्ही संकल्पना लक्षात घेतल्यानंतर काय बघायचं आहे की तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये येता, इंटरनल की एक्सटर्नल लोकस ऑफ कंट्रोल. एकदा ते समजलं आणि ते नक्की झालं की लोकांशी डील करताना, लोकांशी वागताना, लोकांशी व्यवहार करताना, त्यांच्याशी बोलताना तुम्हाला ठरवावं लागतं की समोरची व्यक्ती कुठल्या कॅटेगरीमध्ये येते, इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल की एक्सटर्नल लोकस ऑफ कंट्रोल. आता आपण एक एक करून इंटरनल लोकस ऑफ कंट्रोलमध्ये येणारे मुद्दे लक्षात घेऊया. ज्या व्यक्तींचा इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल एकदम चांगला असतो त्या व्यक्ती हायली मोटिवेटेड असतात. त्यांना जबरदस्त उत्साह असतो. तो त्यांच्या चेहऱ्यावरती, त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या वागण्यामध्ये, त्यांच्या रिफ्लेक्सेसमध्ये कायम दिसत असतो. ते कुठल्याही गोष्टीचं त्वरित उत्तर देतात, त्यावर पॉझिटिव्ह विचार करतात, ते नेहमी सकारात्मक असतात. त्यांच्या उत्साहातून त्यांचं इंटेलिजन्स, त्यांचा अनुभव, त्यांची काम करण्याची क्षमता आणि लोकांना एखाद्या ॲक्टिव्हिटीमध्ये सामावून घेण्याची प्रवृत्ती दिसत असते. त्यांना नेहमी उत्साह वाटत असल्यामुळे त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या बाकी लोकांना सुद्धा उत्साह वाटत असतो. म्हणजे इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल जर खूप चांगला असेल तर नक्की तुम्हाला या व्यक्ती हायली मोटिवेटेड या कॅटेगरीच्या दिसतात. उत्तम इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल असलेल्या लोकांच्या बाबतीमध्ये दिसणारा पुढचा मुद्दा म्हणजे लेस ॲब्सेंटिझम. ते कामापासून पळून जात नाहीत. ते कधीही कामाला किंवा आव्हानाला पाठ दाखवत नाहीत. ते नोकरीच्या ठिकाणी असेल, व्यवसायाच्या ठिकाणी असेल, कमीत कमी गैरहजर राहतात. ते फालतू कारणं सांगत नाहीत. ते कधीकधी आठवड्याचे 7ही दिवस काम करायला तयार असतात. त्यांचं ॲब्सेंटिझम जनरली आपल्याला दिसत नाही. मग कुठलंही सामाजिक काम असेल, कुठलंही फंक्शन असेल, कुठल्याही प्रकारच्या मीटिंग्ज असतील किंवा कुठल्याही प्रकारचं ज्या ठिकाणी लोक एकत्र येतात असं काहीही कारण असेल त्या ठिकाणी ही लोक सुरुवातीला उपस्थित असतात. नंतर त्या कामामध्ये ते इन्व्हॉल्व होतात, स्वतःचं वेगळेपण दाखवतात. त्यांना प्रचंड उत्साह तर असतोच, त्यामुळे ते सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व होतात आणि त्यांच्यामध्ये मुळातच ॲब्सेंटिझम हा प्रकार नसतो. मग ती नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल, जे हातामध्ये घेतलेलं काम आहे ते तडीच नेतात. त्यामुळे लेस ॲब्सेंटिझम हे त्यांचं दुसरं फीचर ठरतं. इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल जर उत्तम असेल तर त्या लोकांना हाय जॉब सॅटिस्फॅक्शन हे कायम मिळत असतं. त्यांना कामाचं समाधान मिळतं. मुळामध्ये आपण पाहिलं की त्यांच्या बाबतीमध्ये ॲब्सेंटिझम नसतो. ते हायली मोटिवेटेड असतात. त्यामुळे त्यांनी केलेल्या कामाचा त्यांना आनंद मिळतो. त्यांचं कामही परफेक्ट असतं. त्या कामामध्ये
ते स्वतः इन्व्हॉल्व झालेले असतात, त्यांनी कामाला स्वतःला वाहून घेतलेलं असतं, त्यांचे रिझल्ट्स चांगले असतात, लोक ते मान्य करतात, लोक त्याचं कौतुक पण करतात. त्यामुळे एकंदरीतच त्यांनी हातामध्ये घेतलेल्या सगळ्या कामांमध्ये त्यांना सातत्याने यश मिळत जातं, एक जबरदस्त कॉन्फिडन्स तयार होतो आणि त्यांना असं वाटायला लागतं की माझ्यासाठी काहीही अशक्य नाही. त्यामुळे सक्सेसफुल व्यक्तींच्या बाबतीमध्ये ही गोष्ट खरी असते की त्यांचं काय उत्तम असतं, इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल, आणि त्यांना कामामधून काय मिळतं तर हाय जॉब सॅटिस्फॅक्शन. इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल जर उत्तम असेल तर त्या लोकांच्या बाबतीमध्ये अजून एक वेगळं फीचर दिसतं, ते म्हणजे ॲनालिसिस ऑफ द सिच्युएशन बिफोर टेकिंग एनी डिसिजन. म्हणजे कुठलाही निर्णय घ्यायचा असेल, तो पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, काम करण्याचा असेल, काम न करण्याचा असेल, तर एकंदर परिस्थितीचा विचार करून परिस्थितीच्या बाबतीमध्ये प्लस आणि मायनस हे दोन्ही कागदावर लिहून काढून त्याची रिपरकेशन्स म्हणजे त्याचे परिणाम काय असतील याचा विचार करून, आणि नुसता जवळचा नाही तर दूरवरचा विचार करून कामाची आखणी हे हाय लोकस ऑफ कंट्रोल असलेले लोक करत असतात. त्यामुळे कायम त्यांना निर्णय घेण्यापूर्वी विचार करण्याची सवय असते. अर्थात ते विचार करायला खूप वेळ घेतात असं नाही, काही वेळेला काही सेकंदात ते विचार करतात. ते कामानुसार असतं, काही ठिकाणी शक्य असेल तर काही मिनिटात, काही तासात किंवा कधीकधी काही दिवसांमध्ये त्यांचा निर्णय होतो. परंतु त्या निर्णयाच्या अगोदर त्यांनी पूर्णपणे सिच्युएशनचं ॲनालिसिस केलेलं असतं. त्यांनी घडलेला प्रसंग, घडत असलेली गोष्ट आणि पुढे काय घडू शकेल याचं पूर्ण ॲनालिसिस केलेलं असतं. त्यामुळे व्यवस्थित ॲनालिसिस केल्याशिवाय ते कुठलाही निर्णय घेत नाहीत. या लोकांचं पुढचं वैशिष्ट्य असतं इनिशिएटिव्ह टू डू अ जॉब. म्हणजे समोर आलेलं काम ते नाकारत नाहीत. स्वीकारताना त्यांनी विचार तर केलेला असतो, पण एकदा काम स्वीकारलं तर ते उत्तमरित्या पूर्ण करतात. म्हणजे एखादं काम नाकारणं, कारणं सांगणं, टाळणं, परिस्थितीपासून दूर निघून जाणं, त्याला अवॉइडन्स मोटिव्ह असं पण म्हटलं जातं. म्हणजे काहीतरी कारणं काढायची, नको रे हे आता जमणार नाही, ते शक्य नाही, अशा निगेटिव्ह विचारसरणीचे हे लोक कधीच नसतात. ते कुठल्याही प्रकारचं काम स्वीकारतात, त्यांना आव्हानं स्वीकारायला सुद्धा आवडतात आणि त्याच्यामध्ये त्यांना जिंकायला आवडतं, काम पूर्ण करायला आवडतं. ते अचिव्हमेंट ओरिएंटेड असतात. त्यामुळे ते वेगवेगळ्या प्रकारची कामं स्वीकारतात आणि ती पूर्ण करून देखील दाखवतात. या लोकांचं पुढचं वैशिष्ट्य असतं इंडिपेंडंट अँड रिलायबल. ते स्वतःचे विचार स्वतः करतात. कारण आपण पाहिलं की इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल जर चांगला असेल तर स्वतःच्या विचारांवरती आणि घडणाऱ्या घटनांवरती त्यांचा मानसिक कंट्रोल खूप चांगला असतो. मनाचा समतोल एकदम उत्तम असतो. त्यामुळे त्यांना कधीही अशी काळजी नसते की पुढे काय होणार. ते इंडिपेंडंटली विचार करतात. ते कधीही दुसऱ्यावर अवलंबून नसतात. काही लोकांना सवय असते बघा, तुम्ही पाहिलं असेल, काहीतरी निगेटिव्ह घडलं की त्याच ऑर्गनायझेशनमध्ये 17 लोकांना जाऊन ते तेच सांगत बसतात. त्यांना असं वाटतं आपण फक्त याच व्यक्तीबरोबर हे शेअर करतोय, पण त्यांच्या हे लक्षात येत नाही या सगळ्या व्यक्ती आपली पाठ फिरली की हे सगळं डिस्कस करणार आहेत, आपल्या अपरोक्ष आपल्याला मूर्ख ठरवणार आहेत. त्यामुळे दुःखसुद्धा शेअर करताना अशी माणसं इंडिपेंडंटली काय ते ठरवतात. कोणाबरोबर शेअर करायचं किंवा शेअर करून काय उपयोगच नसेल तर ते शेअर करतसुद्धा नाहीत. ते इंडिपेंडंट असतात, पण त्याच वेळेला ते रिलायबल पण असतात, ते विश्वासू असतात, त्यांना कॉन्फिडन्स असतो. मुळात त्यांना कोणाला फसवून किंवा खोटं बोलून काही साध्य होतं यावर विश्वास नसतो. त्यांना सेल्फ कॉन्फिडन्स असतो. त्यांना स्वतःच्या क्षमतेवरती, स्वतःच्या विचारांवरती, स्वतःच्या गुणवत्तेवरती एक जबरदस्त विश्वास असतो. त्यामुळे ते कायम इंडिपेंडंट असतात आणि रिलायबल देखील असतात. या उत्तम इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल असलेल्या लोकांचं अजून एक वैशिष्ट्य येतं, ते म्हणजे अचिव्हमेंट ओरिएंटेड स्वभाव. त्यांना सतत काहीतरी अचीव करायला आवडतं आणि ते शेअर करायला पण आवडतं. पण तुम्ही जनरली बघा, व्हॉट्सॲपचा ग्रुप असू दे किंवा सामाजिक ग्रुप असू दे, ज्या लोकांना स्वतःला काहीही करायला जमत नाही त्यांना दुसऱ्याचं कौतुक करायलासुद्धा जमत नाही. कारण दुसऱ्याच्या गुणांची कदर करायला, त्याचं कौतुक करायला आधी स्वतःमध्ये काहीतरी क्षमता आणि गुण असायला लागतात. तुम्ही हे जर टेस्टिंग करायचं असेल ना तर व्हॉट्सॲपच्या ग्रुपमध्ये टेस्ट करून बघा.
एखाद्या व्यक्तीने एखादी अचिव्हमेंट शेअर केल्यानंतर काही लोक त्याचं कौतुक करतात, काही लोक फॉर्मॅलिटी म्हणून कौतुक करतात, काही लोक ते स्वीकारलं म्हणून कौतुक करतात, पण काही लोक त्या व्यक्तीची आणि स्वतःची तुलना नकळत करत असतात आणि हे सगळं आपल्याला जमत नाही या दुःखामध्ये ते दुसऱ्याचं कौतुक देखील करत नाहीत आणि ते अचिव्हमेंट ओरिएंटेड असूच शकत नाहीत. तर ह्या इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल उत्तम असलेल्या लोकांचं हे एक वैशिष्ट्य असतं. ते स्वतः अचिव्हमेंट ओरिएंटेड असतातच आणि दुसऱ्याच्या अचिव्हमेंटचं ते कौतुक करतात, दुसऱ्याच्या प्रगतीला, दुसऱ्याच्या उत्कर्षाला ते स्वीकारतात, ते मोकळ्या मनाने, खुल्या दिलाने त्याचं कौतुक करतात, कारण त्यांना माहिती असतं की या अचिव्हमेंटचं महत्त्व किती आहे, त्यासाठी कुठली गुणवत्ता लागते, ते कोणाला शक्य होतं, कोणाला साध्य होतं. त्यामुळे अशा अनेक गुणसंपन्न इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल उत्तम असलेल्या लोकांचा उत्तरोत्तर उत्कर्ष होत जातो. ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मानसिक आहेत. म्हणजे ही सगळीच माणसं अतिशय भले अगदी फार मोठे गुण घेऊन आलेले असतात असं नाही आहे, पण त्यांच्या मनाने कायम स्वीकारलेलं असतं की मी चांगला आहे, बाकीचे लोक पण चांगले आहेत, मला चांगलं वागायचं आहे, चांगलं काहीतरी करायचं आहे. हे लोक कधी किरकिर करत नाहीत, कटकट करत नाहीत, ते मजेमध्ये असतात, ते पॉझिटिव्ह बोलतात, त्यांना अचिव्हमेंटचा आनंद घ्यायचा असतो. आणि याच्या बरोबर विरुद्ध लोक असतात, ते म्हणजे इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल कमी असलेले लोक. आता आपण पुढच्या भागाकडे जातोय. इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल जर कमी असेल म्हणजे आजूबाजूला घडणाऱ्या घटना किंवा आजूबाजूला असलेले लोक, त्यांचे विचार किंवा एकंदरीत परिस्थिती ज्याच्यावर आपला कंट्रोल असूच शकत नाही असं ज्या लोकांना वाटतं ते म्हणजे पीपल विथ लोअर लोकस ऑफ कंट्रोल. त्यांचा लोकस ऑफ कंट्रोल एकदम कमी असतो आणि त्या माणसांच्या समोर नेहमीच समस्या असतात, नेहमीच प्रश्न असतात, ते नेहमी निगेटिव्ह असतात, त्यांचा कॉन्फिडन्स कमी दर्जाचा असतो. मग अशा लोकांची कुठली वैशिष्ट्ये असतात ती एक एक करून आपण आता पाहूया. इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल जर कमी असेल तर पहिलं वैशिष्ट्य येतं ते म्हणजे लेस इन्व्हॉल्ड इन जॉब. अशा माणसांना स्वतःच्या कामामध्ये स्वारस्य नसतं. केवळ जीव जगवण्यासाठी काहीतरी पैसे मिळवायचे, आमदनी करायची म्हणून ते काम करत असतात. त्यांना जॉब सॅटिस्फॅक्शन मिळण्याचा प्रश्नच नसतो. ते कधीही स्वतःच्या कामामध्ये इन्व्हॉल्व नसतात. ज्याला पाट्या टाकणं म्हणतात अशा प्रकारची कामं हे लोक कायम करतात. मग तो व्यवसाय असेल किंवा नोकरी असेल, ते कधीही वेळेवर जात नाहीत, कुठलंही अचिव्हमेंट ओरिएंटेड काम ते स्वीकारत नाहीत. आला दिवस गेला अशा प्रकारचं यांचं नेचर असतं. त्यामुळे कामामध्ये इन्व्हॉल्वमेंट नसल्यामुळे त्यांना मिळणारं यश हे सुद्धा मर्यादित असतं. एकदा मर्यादित यश आणि मुळातला निगेटिव्ह स्वभाव किंवा स्वतःमध्ये असलेले दोष हे सगळं समीकरण जुळून आलं की त्यांना यश मिळणं अशक्य होत जातं. मग दुसऱ्याबद्दलची जेलसी, दुसऱ्या माणसाबद्दल वाईट बोलणं, टोमणे मारणं, भांडणं करणं हे सगळे अवगुण त्यांच्यामध्ये डेव्हलप होत जातात. म्हणजे थोडक्यात काय असतं, मूळ कुठे असतं तर ते मुळातच त्यांच्या कामामध्ये इन्व्हॉल्वच झालेले नसतात. अशा लोकांचा पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे लो जॉब सॅटिस्फॅक्शन. आता आपण पाहिलं की जर मुळामध्ये लोकस ऑफ कंट्रोल कमी असेल, परिस्थितीवरती, लोकांवरती आपण कंट्रोल करू शकतच नाही असा कॉन्फिडन्स जर असेल, निगेटिव्ह कॉन्फिडन्स जर असेल, तर अशा माणसांना मुळात कामामध्ये इंटरेस्ट नसतो. जॉब सॅटिस्फॅक्शन असण्याचा प्रश्नच येत नाही, कारण त्यांच्या कामामध्ये असंख्य चुका होतात. ते स्वतःच्या चुका कधीच मान्य करत नाहीत. ते कायम सगळ्या चुका लोकांवर ढकलत असतात. त्यांना नेहमी असं वाटत असतं की लोक माझ्याशी वाईट वागतात किंवा लोक चांगले नाही आहेत, माझं कधी काही चुकलेलंच नाही आहे किंवा माझं नशीब खराब आहे, असं सगळं वाटत असल्यामुळे काय होतं, कामामध्ये लक्ष नसतं, कामामधले रिझल्ट्स चांगले नसतात, त्यामुळे फायदा होत नाही, समस्या समोर उभ्या असतात, अनेक प्रश्न निर्माण होतात आणि त्यातनं मात्र जॉब सॅटिस्फॅक्शन मिळण्याचा प्रश्न येतच नाही. अशा लोकांचा पुढचा स्वभावाचा एक मूळ मुद्दा येतो तो म्हणजे अवे फ्रॉम वर्क सेटिंग्स. म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्यांना काम दिलं, कशाही प्रकारे ॲडजस्टमेंट करून दिल्या तरी काम कसं टाळता येईल, कामापासून कसं दूर राहता येईल हेच ते बघत असतात. किंवा बऱ्याचदा हे काय करतात, आपल्याला दिलेलं काम दुसऱ्याकडून करून घेण्याचा प्रयत्न करतात, दुसऱ्याला आमिष दाखवतात, काहीतरी करून हे काम दुसऱ्यावर कसं ढकलता येईल हे त्यांना करायचं असतं.
तुम्ही अशा लोकांना जर सांगितलं ना, हे काम करशील का, तर ते मला माहीत नाही, ते मला येत नाही, मी कधी केलंच नाही आहे, किंवा मला हे जमणारच नाही, असं काहीतरी कारण काढतात आणि कुठल्या तरी फालतू गोष्टीचं कौतुक ते करत असतात. म्हणजे थोडक्यामध्ये दे आर ऑलवेज अवे फ्रॉम वर्क प्रोफाईल किंवा जॉब सेटिंग्स, आणि त्यांना काम टाळण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. मुळात त्यांना उत्साह नसतो, कॉन्फिडन्स नसतो, कामात सक्सेस मिळत नाही आणि कुठल्या तरी छोट्या मोठ्या कामामध्ये इन्व्हॉल्व होऊन काहीतरी कशाचा तरी टेंबा मिरवायचा आणि मूळ कामापासून दूर राहायचं, असंही त्यांचं एक वैशिष्ट्य दिसून येतं. अशा लो इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल असलेल्या लोकांचं पुढचं वैशिष्ट्य येतं ते म्हणजे हाय ॲब्सेंटिझम. अशी माणसं निगेटिव्ह विचाराची असतात, त्यांना कॉन्फिडन्स नसतो, गुणवत्ता कमी असते आणि ती कमी गुणवत्ता त्यांच्या मनाने स्वीकारलेली असते. त्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये ॲब्सेंटिझम असतो. म्हणजे काहीतरी कारण काढायचं, कामापासून दूर राहायचं. नोकरीमध्ये असेल जास्तीत जास्त रजा घ्यायच्या, कसं कामाला टाळता येईल, किंवा स्वतःचा बिझनेस असेल तर काहीतरी कारणं काढायची. गावाला गेलो होतो, देवस्थानाला गेलो होतो, इकडे गेलो होतो, तिकडे गेलो होतो, फॅमिली फंक्शन होती, असं काहीतरी करून कामापासून दूर राहायचं आणि मग असं म्हणायचं ही सगळी कामं होती, या सगळ्या जबाबदाऱ्या होत्या, त्यामुळे मला कामामध्ये यश मिळालं नाही. म्हणजे असं त्यांना कारण एक मिळतं. मुळात काय असतं, ॲब्सेंटिझम त्यांचा खूप असतो. कामाच्या ठिकाणी कमीत कमी दिवस आल्यामुळे, कमीत कमी इन्व्हॉल्वमेंट दाखवल्यामुळे यश मिळणं शक्य नसतं. आणि अशा सगळ्या गोष्टींचा परिणाम काय होत असतो, तर मुळात जे यश मिळत नसतं ती मालिका पुढे तशीच सुरू राहते आणि त्या व्यक्तीच्या कपाळावर शिक्का लागतो, हायली अनसक्सेसफुल पर्सन. अशा लोकांचं पुढचं वैशिष्ट्य येतं लो ऑन मोटिवेशन. त्यांना सेल्फ मोटिवेशन नसतंच. त्यांना दुसऱ्या कोणी मोटिवेट करण्याचा प्रयत्न केला तरी ते नकारात्मक असतात आणि मोटिवेट करणाऱ्या माणसाला ते उलट सांगायचा प्रयत्न करतात की कसं हे काम करणं चुकीचं आहे, कसंही गोष्ट होणारच नाही, त्यात कुठल्या त्रुटी आहेत, काय त्याच्यामध्ये धोके आहेत. म्हणजे चांगलं काही तुम्ही बोलायला गेलात तर अशा लोकांना त्याच्यामध्ये वाईट काय ते पहिलं दिसतं. त्यांना स्वतःबद्दल कॉन्फिडन्स नसतो, त्यांना दुसऱ्याबद्दल कॉन्फिडन्स नसतो, त्यांना घडणाऱ्या घटना प्रसंगांवरती कंट्रोल आपण ठेवू शकतो असा कॉन्फिडन्स तर नसतोच. त्यामुळे त्यांना पूर्णपणे नैराश्य आलेलं असतं. त्यामुळे अशा लोकांना कायमचं म्हटलं जातं दे आर लो ऑन मोटिवेशन. असे लोकस ऑफ कंट्रोल कमी असलेले लोक यांचं अजून एक वैशिष्ट्य येतं ते म्हणजे दे फॉलो डायरेक्शन्स. त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये दुसऱ्या कोणाचं तरी मत हवं असतं. कोणीतरी अगदी सामान्य व्यक्तीने त्यांना दिलेलं मतसुद्धा त्यांना फार मोठं वाटतं. त्यांची काही श्रद्धास्थानं असतात, असायला काही हरकत नाही, पण तीसुद्धा सुमार दर्जाची असतात आणि अशा कुठल्या तरी व्यक्तींनी सांगितलेलं काहीतरी त्यांना मौल्यवान किंवा मूल्यवान वाटत असतं आणि ते सगळं घेऊन हे लोक पुढे मार्गक्रमण करत राहतात. त्यांना त्या कामाची व्हॅल्यू मुळात नसतेच, गुणवत्ता कमी असते, जॉब सॅटिस्फॅक्शन नसतंच, कारण मोटिवेशन नसतं, स्वतःबद्दल कॉन्फिडन्स नसतो. मग जो कोणी त्यांना भेटेल त्याचं ऐकायचं आणि त्या माणसाच्या सल्ल्यानुसार पुढे चालायचं, अशा प्रकारची ही माणसं असतात. तर आपण या व्हिडिओमध्ये काय पाहिलं तर हाय लोकस ऑफ कंट्रोल आणि लो लोकस ऑफ कंट्रोल असले दोन प्रकारचे लोक. तर तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे, या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्सचा विचार करा आणि तुम्ही स्वतःबद्दल आधी ठरवा की तुम्ही हाय लोकस ऑफ कंट्रोलमध्ये येता की लो लोकस ऑफ कंट्रोलमध्ये येता. हरकत नाही, तुम्ही हाय लोकस ऑफ कंट्रोल कॅटेगरीमध्ये येत असाल तर आनंदाची गोष्ट आहे, ती कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करा. दुर्दैवाने जर तुम्ही लो लोकस ऑफ कंट्रोल या कॅटेगरीमध्ये येत असाल तर स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करा. जे निगेटिव्ह मुद्दे आहेत ते पॉझिटिव्ह कसे करता येईल त्याचा विचार करा. पब्लिक रिलेशन, लोकांमध्ये आपलं वावरणं, लोक आपल्याबद्दल काय बोलतात, आपल्याबद्दल लोकांची काय मतं आहेत याच्याबद्दल विचार करणं आणि स्वतःचा एकंदर ऑरा सुधारणं हे तुम्ही करू शकता. प्रयत्नांनी हे नक्की जमतं. तर ज्या वेळेला तुमचा लोकस ऑफ कंट्रोल हाय होत जातो त्यावेळेला तुम्ही एकंदर घटना, परिस्थिती, आजूबाजूला घडणाऱ्या सगळ्या गोष्टी याच्यावरती विजय मिळवता. किमान मनाने तरी तसं तुम्ही ठरवता.
तुम्हाला पॉझिटिव्हनेस वाटायला लागतो, जॉब सॅटिस्फॅक्शन मिळतं, कामावरचा ॲब्सेंटिझम कमी होत जातो, तुम्ही कामामध्ये इन्व्हॉल्वमेंट वाढवता, तुम्हाला सगळं जग सगळी माणसं चांगली वाटायला लागतात आणि तुम्ही एक पॉझिटिव्ह माणूस बनण्याच्या प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व होत जाता. अर्थात हाच आपण म्हणतो ना स्वभाव आहे आणि हीच 2 प्रकारची स्वभावांची वैशिष्ट्ये असतात. तर तुम्हाला हाय लोकस ऑफ कंट्रोल निर्माण करण्यासाठी मनापासून शुभेच्छा. मला असं वाटतं ही संकल्पना तुम्हाला नक्की आवडली असेल. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, ही लिंक आपल्या मित्रांना जरूर पाठवा, कॉमेंट करा आणि पुढच्या व्हिडिओची वाट पहा. मनापासून धन्यवाद.